विजयादशमीच्या दसऱ्याच्या आणि अशोक विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन दिन असे भरगच्च कार्यक्रम आहेत। या सणाच्या निमित्ताने सर्व शब्दयोद्धाच्या श्रोत्यांना शब्दयोद्धा यूट्यूब चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत उद्या दसरा मेळावे घडणार आहेत आणि या दसरा मेळाव्यामधून कोणाचा मेळावा गाजणार आहे, कोणाचा मेळावा कुठे आहे आणि या मेळाव्यातून काय नेमके भाष्य होणार आहे, कोण कोण्या पद्धतीने आपली मांडणी करणार आहे, पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। उद्या अशोक विजयादशमी, दसरा आणि खरं तर विजयादशमी अशा विविध नावानं खरं तर उद्याचा सण प्रसिद्ध आहे आणि उद्या खरं तर दसरा मेळाव्यांचा महाराष्ट्रामध्ये जिकडे तिकडे बोलाबाला असणार आहे। सकाळी अर्थात दुपारी 2 मेळावे आणि सायंकाळी 2 मेळावे असे होणार आहेत। एकडे आपण पाहतोय शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा भरत आलेला आहे। शिवसेनेच्या फुटीनंतर आपण पाहतोय आता आझाद मैदानावरती एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शिवसेनेचा देखील एक दसरा मेळावा होणार आहे आणि नेमका या दसरा मेळाव्यामध्ये कोणता मेळावा गाजणार आहे हे खरं तर पाहण्यासारखं असणार आहे। राज ठाकरे देखील दसरा मेळाव्याच्या निमित्ताने ऑनलाईन ब्रॉडकास्टिंगच्या माध्यमातून ते लोकांशी संपर्क साधणार आहेत, संवाद साधणार आहेत आणि मग या सर्व मेळाव्याचा खरं तर वृत्तांत उद्या आपल्या सर्वांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिला जाईल। परंतु नेमका आज आपण पाहणार आहोत की नेमका मेळावा गाजणार कोणाचा, नेमका कोण कोणत्या विषयावर भाष्य करणार आहे, कोणाने काय पूर्वकल्पना दिलेली आहे। आपण पाहतोय की अमित शहा जेव्हा महाराष्ट्रामध्ये आले आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली, याच्यावरून एक लक्षात येतंय की उद्या शिवाजी पार्कवरती खरं तर भाजप आणि भाजपचे नेते यांच्यावर हमला करण्याची मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता दिसून येते। एकीकडे शिवाजी पार्कवरून बाळासाहेब ठाकरे आपण पाहत होतो, एक काळ असा होता की शिवाजी पार्कचा दसरा मेळावा महाराष्ट्रामध्ये गाजायचा आणि बाळासाहेब ठाकरे वर्षभराची रणनीती त्या कार्यक्रमातून कार्यकर्त्यांना सांगत होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणार आहेत आणि असं वाटतंय की ते अमित शहा आणि महाराष्ट्रातील भाजपचे नेते आणि महायुतीचे इतर नेते अर्थात एकनाथजी शिंदे असतील आणि इतर नेते असतील या सर्वांवरती त्यांची उद्या तोफ धडाडणार आहे। नेमका कोणाला ते लक्ष करणार आहे तर अमित शहा यांची नुकतीच महाराष्ट्र भेट झाली आणि त्याच्यातून लक्षात येतंय की ते अमित शहा यांच्यावरती उद्याची तोफ डागणार आहे। दुसरीकडे आपण पाहतोय राज ठाकरे देखील ऑनलाईन संवाद साधणार आहेत आणि आज आपल्याला माहितच आहे चांगलं वक्तृत्व असणारे राज ठाकरे, खरं तर त्यांचं वक्तृत्व खूप सुंदर आहे परंतु तशी मते त्यांच्या पदरामध्ये पडत नाहीत, त्यांच्या पक्षाला पडत नाहीत। हे खरं तर महाराष्ट्रातील अनेक राजकीय तज्ज्ञांना पडलेला प्रश्न आहे। पण उद्या राज ठाकरे देखील आपल्या ब्रॉडकास्टिंगच्या माध्यमातून ऑनलाईन संवाद साधणार आहेत, ते देखील काय बोलणार आहेत ते पाहण्यासारखं असणार आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की ठाकरे गट आणि इकडे शिंदे गट अशा 2 शिवसेना आहेत आणि शिवसेना दुसऱ्या शिवसेनेचा अर्थात एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा आझाद मैदानावर होणार आहे आणि या आझाद मैदानावरून सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी, आनंद दिघेजी यांच्या आठवणी सांगत असतानाच खरं तर एकनाथजी शिंदे हे नेमके कोणावर किती बोलणार आहेत, कारण विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत, त्यांची देखील उद्याची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे। ती देखील भूमिका खरं तर महाराष्ट्रातील जनतेला त्यांची दिशा देखील स्पष्ट होणार आहे या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून। आता नव्याने यावर्षी 2 मेळावे होत आहेत, खरं तर त्यातला पहिला हा नव्यानं होणारा मेळावा आहे आणि तो मेळावा म्हणजे रायगडावरून नारायणगडावरून जरांगे पाटलांचा मेळावा होणार आहे आणि हा नारायणगड खरं तर आपण पाहतोय की बीड पासून 10-12 किलोमीटर अंतरावर असलेल्या नारायणगड या गडावर मराठा आरक्षणाचं ज्यांनी आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं केलं, जिकडे तिकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न आज आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये आहे। अनेक मोर्चे निघाले, मोठमोठ्या सभा झाल्या, उपोषण झाले, परंतु जरांगे पाटलाच्या मागणीला काही न्याय मिळाला नाही, त्यांची मागणी पूर्ण झालेली नाही आणि म्हणून आचारसंहिता लागण्याच्या आधीचे उद्याचे जे मेळावे आहेत त्यामधला सर्वात महत्त्वाचा आणि राजकीय निर्णय किंवा थोडक्यात आपला असं म्हणता येईल की राजा बनवण्याचा निर्णय, कोणाला महाराष्ट्राचा येत्या निवडणुकीमध्ये राजा बनवायचे याचा निर्णय निर्णायक ज्याला आपण म्हणू, ज्याला किंग मेकर म्हणू, अशी भूमिका ज्यांची महत्त्वाची असणार आहे ते म्हणजे नारायणगडावरून बोलणारे जरांगे पाटील। जरांगे पाटील स्वाभाविक आहे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरतीच बोलतील, कारण ती मागणी मान्य झालेली नाही। गेल्या 2 वर्षापासून आपण पाहतोय जरांगे पाटलांचे जे काही आंदोलन आहेत, उपोषण आहेत आणि कुठलीच मागणी मान्य नाही, ते उपोषण धरतात, उपोषण सोडतात। अशामध्ये समाज चिडलेला आहे आणि समाजात देखील प्रचंड नाराजी आहे आणि म्हणून जरांगे पाटील या उद्या
नारायणगडावरून मराठा आरक्षणाच्या संदर्भात काय भाष्य करणार आहेत आणि नेमका विधानसभेला ते कोणाच्या पारड्यात, ही खरं तर एवढी मोठी एक गठ्ठा मते ते कोणाच्या पारड्यात टाकणार आहेत आणि कोणाला किंग बनवणार आहेत. खरं तर आज जरांगे पाटील हे महाराष्ट्रातले किंग मेकर म्हटलं तरी हरकत नाही, कारण लोकसभेला त्यांनी ज्या पद्धतीने मतदान केलं, त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि खरं तर या आंदोलकांनी ज्या पद्धतीने मतदान केलं त्यामध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक फायदा झालेला आहे. आणि मग उद्याची येणारी निवडणूक स्वतःच किंग होणार का कोणाला किंग मेकर करणार, हे खरं तर उद्या त्यांच्या या आंदोलनावरून किंवा त्यांच्या या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने त्यांच्या नारायणगडावरून होणाऱ्या या दसरा मेळाव्यातून ते भाष्य करणार असतात. दुसरीकडे आपण पाहतोय सावरगाव मध्ये खरं तर पंकजा मुंडे यांचा मेळावा होणार आहे आणि पहिल्यांदा धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे हे दोन नेते एकत्र येणार आहेत. कारण गेल्या बऱ्याच मेळाव्यामध्ये दोन्ही नेते वेगवेगळ्या पक्षामध्ये होते, परंतु आता महायुतीमध्ये एकत्र आल्यामुळे उद्या धनंजय मुंडे आणि त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे हे दोन्ही नेते उद्या भगवानगडावरून अर्थात सावरगाव इथून दसरा मेळाव्यातून ते भाष्य करणार आहेत. आणि मग त्या दसरा मेळाव्यामधून सावरगावच्या दसरा मेळाव्यातून ते नेमकं काय बोलणार आहेत, दोन्ही बहीण भावाची नेमकी दिशा काय असणार आहे. आपण पाहतोय गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाला आणि पराभव झाल्यानंतर त्यांच्या जिव्हारी तो पराभव लागलेला आहे. त्यामुळे ओबीसीची काय बाजू मांडणार आहेत, ओबीसी आरक्षणाबद्दल त्या काय बोलणार आहेत, याच्याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. आणि आपण पाहतोय की धनंजय मुंडे देखील या सभेला हजर असणार आहेत, या मेळाव्याला हजर असणार आहेत. आणि नेमके मग ती काय भूमिका मांडतील दोघा बहीण भावाच्या भूमिकेकडे आणि ओबीसी आरक्षण बचावाच्या संदर्भाने काही भाष्य करणार आहेत का, दोन्ही बहीण भावाच्या या भूमिकेचा परिणाम महाराष्ट्रातल्या ओबीसी वरती पडणार आहे, ओबीसी राजकारणावरती पडणार आहे. आणि म्हणून पंकजाताई मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील, या दोन नेत्यांची नेमकी उद्या भूमिका काय असणार आहे सावरगावच्या मेळाव्यातून ते पाहण्यासारखं असणार आहे. आपण पाहतोय तिकडे नागपूरमध्ये उद्या खरं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं संचलन असतं, पथसंचलन असतं आणि ते देखील मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात देशभरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचलन करणार आहे. त्यांचा देखील एक मेळावाच एक प्रकारचा उद्याच्या या सगळ्या दसऱ्याच्या निमित्ताने आणि दसरा मुहूर्तावर खरं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देखील कार्यक्रम, भरगच्च कार्यक्रम असतात. आता सर्वात महत्वाचं म्हणजे नागपूर येथे दीक्षाभूमीवरती आपण पाहतोय दरवर्षी लाखोचा, कोट्यावधी लोकांचा जनसमुदाय त्या मेळाव्याला हजर राहतो. थोडक्यात धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने त्या ठिकाणी कार्यक्रम असतात, भरगच्च कार्यक्रम असतात, लाखो रुपयाची पुस्तकाची विक्री होते. आणि खरं तर आपण पाहतोय या ठिकाणी देखील अनेक नेत्यांची भाषणं असतात. रिपब्लिकन पार्टीचे नेते असू द्यात, इकडे वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर असू द्यात, जे आंबेडकरी चळवळीत काम करणारे असतील, आंबेडकरी राजकारणामध्ये काम करणारे असतील, या सर्व नेत्यांची त्या ठिकाणी भाषणं गाजणारी असणार आहेत. आणि मग त्या ठिकाणाहून सुद्धा नेमकी काय भूमिका आंबेडकरवादी राजकारणाची, समाजकारणाची दिशा कशी असणार आहे या संदर्भाने दीक्षाभूमीवर देखील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने अनेक नेते आपले भाष्य करणार आहेत. त्याच्याकडे देखील अनेकांचं लक्ष लागलेलं आहे. एकूणच काय तर उद्याचे जे मेळावे आहेत, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की दसरा मेळावे की जात मेळावे. खरं तर उद्याचे मेळावे जे आहेत, भारतीय संविधानाचा जर विचार करायला गेलं तर जातीचा अंत करण्यासाठी निघालेल्या, जातीचा अंत व्हावा असं प्रत्येक माणसाला वाटतं, परंतु आपली जात सोडून इतरांच्या जातीचा अंत व्हावा असं वाटत असावं. उद्या जे होणारे मेळावे आहेत हे खरं तर जाती अंताला मोठा अडथळा असणार आहे. जाती अंताच्या बाबतीमध्ये ज्या ज्या महापुरुषांनी काम केलं, ज्या ज्या नेत्यांनी काम केलं, ज्या ज्या कार्यकर्त्यांनी काम केलं, ज्याला भारतीय संविधानानुसार हा देश समताधिष्ठित समाज निर्माण करायचा असेल, समतेवर आधारित समाज निर्माण करायचा असेल आणि लोकांमध्ये राष्ट्रवाद पेरायचा असेल, अशा लोकांसाठीचा उद्याचे जे मेळावे आहेत हे कुठेतरी जात मेळावे म्हणून गणल्या जात आहेत. आणि म्हणून जातीचा अंत करत असताना या सर्व नेत्यांसमोरचं मोठं आव्हान असणार आहे. कारण उद्याच्या मेळाव्यामुळे जातीमध्ये आपण पाहतोय एकीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, सगळे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे, धनगर आरक्षणाचा असेल, आदिवासी आरक्षणाचा असेल आणि दुसरीकडे आपण पाहतोय की शेड्यूल कास्टचं वर्गीकरण असेल. अशा अनेक प्रश्नांनी खरं तर सध्या महाराष्ट्र जात आहे. समतेचा महाराष्ट्र, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र उद्या मात्र भरगच्च जातींच्या मेळाव्यांनी भरून असणार आहे. आणि म्हणून अशा प्रसंगी लोकशाहीवादी व्यक्तीला, समतावादी व्यक्तीला, राष्ट्रवादाचा खऱ्या अर्थानं सन्मान करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला उद्याचा मेळावा त्यांच्या जातीचा जरी असला तरी जे लोक समतेसाठी काम करतात,
समतेच्या लढ्यामध्ये काम करतात, जातीयांताच्या लढ्यामध्ये काम करतात, अशा लोकांना उद्याचे मेळावे हे जातीचे मेळावे खरं तर त्यांच्या जाती अंताच्या लढाईला अडथळे होतील काय किंवा अडथळे असतील काय हे देखील महत्वाचं आहे. ही देखील बाब चिंतेची आणि चिंतनाची असणार आहे. धन्यवाद.